तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या पिल्लांचं चारा नियोजन कसं राहतं, तर सकाळी आपण त्यांना टोपल्यामध्ये गहू आणि शेंगदाणे पेंड टाकली होती. आता त्याने खाल्ली. अगोदर तासभर अगोदर टाकायची, म्हणजे सकाळी 9 वाजता जरी, म्हणजे 8ला टाका 9ला टाका, तुमच्या पद्धतीने, म्हणजे तासभर रोज करतात आणि खातात. आता आपण तुती बांधलेली आहे, तर आपले सर्व कळड आवडीने खाता येत. आता यांना आपण बाहेर फिरायला नेत नाहीत, काही नाही उन्हामुळं. तर सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांच्या आईपाशीच असतात. आणि आता आपण शेडमध्ये आणलेले आहेत, तर आपण हे शेड एकदम पकट केलेलं आहे. 22 बाय 50चं शेड आहे. आणि इथं हे पलीकडे जाते म्हणून आपण पत्रे लावले होते. हे पाहू शकता शेड. तर मित्रांनो, आपलं वासरू सुद्धा बघा, वासराला सुद्धा आपण तुती बांधलेली आहे आणि आवडीने तुती खाता येत. एक कळड उभे आहे त्याच्यापाशी. तर हे असं आपला शेड आहे. आणि हे आपण बाहेर मुरुम टाकलेला आहे. तर मित्रांनो, पिल्लाची क्वालिटी कशी आहे, आणि आपण हे पाणी मांडलेलं आहे. तर दररोज आपण टोपलं धुवून याच्यामध्ये पाणी मारतो. तर ते काय आता थोडंफार सांडलंय, पण ते काय दिवसभर सांडत नाहीत, काही नाही. हे पहा, सर्व पिल्ले आवडीने खाता येत. तर पिल्लांना सर्वात महत्त्वाचं, चारा नियोजन जर व्यवस्थित केलं तर पिल्ले तंदुरुस्त राहतात. आणि शेळ्याला दूध जर असेल तर आणखीन पिल्ले तंदुरुस्त राहतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि हे आपण 1.5ची जाळी बसवलेली आहे शेडला, त्यामुळे याच्यातून मांजर ते काही याचा विषय नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.